पाहणारा चळचळ वाटे फेडेल त्याला चिरडी खेचीत खानाची सेना निघाली गावं लुटली देवळं उद्ध्वस्त केली सैनिकची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72 परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परतली. बहुत खतरनाक भाई. डोक्यात नेहमी कावा भेटीचा धाडला सांगावा. प्रवीण प्रतापगडावर संत आमने सामने भेटीचा हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे या जीवा काय म्हणतोय खान? महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान आम्हाला हेच हवं होतं. महाराज आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे उद्या दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की भेटीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळलं. सय्यद बांडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महारा. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महारा शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. हसरी आणि हात मारी तो रोखून नजारा गहिरी जिल्हाची. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्या देतो तुषार टोपी पुलिंबे जय शिवाजी.